नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 12 एप्रिल 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघत आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे होतं बघा मॅसेजेस की स्पॉटलाईटचं जानेवारी फेब्रुवारी मार्चचं बुक कसं मिळेल. ॲक्च्युली हे थोडं लॉकडाऊनचा इश्यू आहे. दुकानं वगैरे ज्यावेळेस ओपन होतील तर ते ऑलरेडी प्रिंट होऊन काही ठिकाणी पोचलेलं आहे. तर ते थोडंसं ऑनलाईनचं सुरू राहील तर ऑनलाईन केसागर ऑनलाईनवर तुम्ही ते हे करू शकता. म्हणजे तिथून तुमच्यासाठी ते जास्त सोयीचं जाईल. पोस्टलचे पण नंबर तुम्हाला दिलेले आहेत. परत एकदा मी वाटलं तर त्या दोन्ही पोस्ट ज्या आहेत त्या टेलिग्रामला शेअर करून देईल, नंबर आणि त्या सगळ्या गोष्टी. ओके. RBIची एक्झाम जी झालेली आहे बघा 10 एप्रिलला, तर तिच्यामध्ये आपल्याला प्रवीणनी फीडबॅक दिलेला आहे. आज पण पॅनगॉंग सो लेक जो आहे तो चर्चेमध्ये आहे. हॅपीनेस रिपोर्ट, भारताच्या ध्वजाचा रेशो, लाई हरोबा उत्सव, नॅशनल हेल्थ मिनिस्टर, त्याच्यानंतर भारताच्या सैन्याचा क्रमांक. सो बेसिकली हे सगळं जे काही आपण डिस्कस केलं होतं हे प्रश्न त्या परीक्षेत होते. आणि थँक्स टू प्रवीणनी तो सगळा जो काही आपल्याला फीडबॅक दिलेला आहे. सो एकंदरीतच एक गोष्ट आहे की तुम्ही जर प्रॉपरली ते रेग्युलर फॉलो केलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी होतील, एवढं एक लक्षात ठेवा. आणि ते प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या गोष्टी ज्या रेग्युलर चर्चेत असतात त्या विचारल्या जातात. आता रेमडेसिवीर जे आहे त्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे. खरं तर हा निर्णय 1 हप्ता आधी झाला असता तर अजून चांगलं झालं असतं. रेमडेसिवीर संबंधी खूप वाईट परिस्थिती सध्या आहे. रेमडेसिवीर मिळत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात काही ठिकाणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की रुग्णालयांनीच रेमडेसिवीर प्रोव्हाइड करणं अपेक्षित आहे. ते रुग्णाच्या नातेवाईकांना चिठ्ठ्या देऊन इकडं तिकडं पळवणं काही अपेक्षित नाही आहे. आता रेमडेसिवीर जे आहे तर करोनाच्या रुग्णसंख्या दिवसेंदिवस बेतुफान वाढते आहे बघा. आणि तिच्यामध्ये रेमडेसिवीरची मागणी पण वाढते. आता याच्यात दोन गोष्टी पण असतात की खरं तर इतका तुटवडा पडण्यामागे काही बेसिक रिझन्स असे आहेत की प्रोडक्शन, त्याच्यानंतर त्याचा सप्लाय, बऱ्याचदा ते एक्सपोर्ट जास्त होतं आहे म्हणून आता निर्यात बंद केली. पण तिच्यामध्ये पण एक दुसरा मुद्दा आहे. बऱ्याचदा काय होतं की काही पेशंटच्या बाबतीमध्ये रेमडेसिवीरची गरज नसताना सुद्धा ते दिलं जाणं किंवा त्याच्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी पॅनिक होणं, रेमडेसिवीर जास्तीचे उचलणं असाही प्रकार होतो. सो याला बरेचसे फॅक्टर्स आहेत. आता 11 एप्रिल 2021 रोजी केंद्र सरकारने याचा एक्सपोर्ट जो आहे तो कम्प्लिटली बंद केलेला आहे, निर्यात बंद केलेली आहे. आणि जोपर्यंत करोना परिस्थिती देशात आटोक्यात येत नाही तोपर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे आणि त्याच्यात वापरण्यात येणाऱ्या सर्व औषधी घटकांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे त्याचा जो कच्चा माल आहे तो सुद्धा, की तिच्यातला जर बेसिक जे काही घटक लागतात त्याचाही एक्सपोर्ट तुम्हाला करता येत नाही. अदरवाईज काय होतं की रेमडेसिवीरचा एक्सपोर्ट बंद केला, फार्मास्युटिकल कंपन्या काय करतील की समजा फॉर एक्झाम्पल ABC हे 3 घटक आहेत. हे 3 घटक एकत्र आल्यानंतर रेमडेसिवीर तयार होतं, बरोबर. मग आता हे काय करतात की जर तुम्ही रेमडेसिवीरवर बंदी आणली तर हे ABC हे 3 घटक बाहेर एक्सपोर्ट करतील. जसं तुम्ही गुटखाबंदी नावाचा जो काही प्रकार महाराष्ट्रात करण्यात आला होता तर त्यांनी काय केलं होतं, गुटखाबंदी केल्यानंतर काय व्हायचं ना की 2 वेगवेगळ्या पुड्या ते विकायचे. मग एका पुडीमध्ये तिच्यातलं समजा सुपारी वगैरे आणि दुसऱ्या पुडीमध्ये तिच्यामध्ये ते तंबाखू आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि मग लोक दोघी पुड्या विकत घ्यायचे, त्यांना मिक्स करायचे आणि ते खायचे. सो बेसिक काय आहे की पॉलिसी पण ती इतकी फुलप्रूफ पाहिजे. तर त्या हिच्यामध्ये यांनी हे एक चांगलं काम केलेलं आहे की तिच्यामध्ये जे काही घटक वापरले जातात त्याचा एक्सपोर्ट पण बंद केलेला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची साठेबाजी जी आहे आणि काळ्या बाजाराला आळा घालण्याचे निर्देश जे आहे ते राज्यांना देण्यात आलेले आहेत. आता याच्यात दुसरा मुद्दा जो आहे की याची साठेबाजी करणं आणि ब्लॅक मार्केटिंग करणं. डिमांड सप्लाय, आता इथं सगळं अर्थशास्त्र आहे. डिमांड जर जास्त असली, सप्लाय कमी असला तर त्या केसमध्ये करप्शन 100% होतं. सौजन्य सेकंड ARC, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग हे आपल्याला सांगतो. आणि त्याच्यामुळे काय आहे ना की साठेबाजी करणं, काळा बाजार करणं ह्या गोष्टी खूप कॉमन होतात आणि त्याला पण आता आळा घालण्यात येणार आहे. आता तसं बघायला गेलं तर गिलियड सायन्सेस या अमेरिकी कंपनीशी जो काही ऐच्छिक करार केलेला आहे त्याच्यानुसार 7 भारतीय कंपन्या रेमडेसिवीरचं उत्पादन करीत आहे. 38,80,000 इंजेक्शन उत्पादन करण्याची त्यांची क्षमता आहे दरमहा. ओके. 7 कंपन्या आता रेमडेसिवीरचं उत्पादन करतायत. आरोग्य मंत्रालय जे आहे त्यांनी सर्व उत्पादकांना आणि त्यांचे साठवणूकदार असतील, वितरक असतील, त्यांच्याबद्दलचे तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हे पण फार महत्त्वाचं आहे की तुम्ही 100 औषधं तयार केलीत, ती गेली कुठं, कशी गेलीत, कुणाकडं किती दिलेली आहेत, हे सगळं संकेतस्थळावर दिसणं अपेक्षित आहे. औषध निरीक्षक आणि इतर अधिकारी जे आहेत त्यांनी औषधी साठ्याची पडताळणी करणं, गैरप्रकारांची तपासणी करणं,
तसंच साठेबाजी आणि काळा बाजार या दोन्हींना आळा घालण्यासाठी प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता इथं पण ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की इथं पण मोठ्या प्रमाणावर करप्शन होताना आपल्याला दिसून येत आहेत. है ना, काही अधिकारी जे आहेत की ते परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, तर तोही मुद्दा समोर येतोय काही ठिकाणी. तर तसं होता कामा नये, तर ते एक फार महत्त्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर लसीकरण उत्सव नावाची एक नवीन कन्सेप्ट समोर घेऊन आलेला आहे केंद्र सरकार. 11 एप्रिल ते 14 एप्रिल याचे 4 दिवस आहेत. याच्यात लसीकरण उत्सव होणार आहे किंवा टीका उत्सव असंही त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर लसीकरण उत्सव किंवा टीका उत्सव याच्यामध्ये सिंपल आहे, नावातच आहे लसीकरण. तर करोना प्रतिबंधासाठी जे काही लसीकरण उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे 11 ते 14 मध्ये. लसीकरण उत्सव जे आहे ते एक युद्ध आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे आणि नागरिकांना पुढील सूचना केल्या. काय काय केल्या आता याच्यात सिंपल गोष्टी आहेत. हा ना, एक तर नागरिकांनी लस घेतली पाहिजे. हा ना, रुग्णावर उपचार व्हायला हवेत. आता हे सगळं ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं रुग्णाला उपचार झाले पाहिजे, पण त्याला बेड मिळाला पाहिजे, त्याला व्हेंटिलेटर मिळालं पाहिजे. तर सरकारने हे केलं पाहिजे. बघा, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पंतप्रधानांनी की प्रत्येक रुग्णावर उपचार झाले पाहिजे. आम्हाला पण वाटतं प्रत्येक रुग्णावर उपचार झाले पाहिजेत, पण मग ती इन्फ्रास्ट्रक्चरल ज्या काही गोष्टी आहेत हेल्थमधल्या, तर त्या तिथं उपलब्ध होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने कुणाला तरी वाचवावं. है ना, वयस्कर लोक जे आहेत किंवा जे जास्त शिकलेले नाहीत त्यांना लस घेण्यास मदत करा. ज्या लोकांकडे उपचारासाठी पैसे आणि माहिती यांचा अभाव आहे त्यांना मदत करा. मुखपट्टी परिधान करून स्वतःचा व इतरांचा जीव वाचवा. तर इथं एक आहे, शेवटी हे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. सगळ्या गोष्टी आपण सरकारवर टाकू शकत नाही, परंतु सरकारने पण काही गोष्टींचं भान ठेवून खूप प्रॉपर नियोजन करणं हे गरजेचं आहे, काळाची गरज आहे. आता तेलंगणाने काय केलेलं आहे की जर कुणी नियमांचं पालन केलं नाही करोना संबंधीच्या तर 1,000 रुपयाचा दंड. महाराष्ट्रामध्ये टास्क फोर्सचं एक हे करण्यात आलं होतं बघा, टास्क फोर्स, की आता जे आहे की महाराष्ट्रात टाळेबंदी लावायची नाही लावायची काय करायचं. टास्क फोर्सने म्हटलेलं आहे की टाळेबंदी हे काय सोल्युशन नाही आहे, तुम्ही कडक निर्बंध लावा. संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदी लावण्यात काही पॉईंट दिसत नाही आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जी लोक मुखपट्टी परिधान करणार नाहीत, नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांना ₹5,000चा दंड ठोठावा. महाराष्ट्रातल्या टास्क फोर्सने सजेस्ट केलेलं आहे. बघूयात गव्हर्नमेंट कशा पद्धतीने डील करतं. तेलंगणाने 1,000 रुपये म्हटलेलं आहे. ओके. आता याच्यामध्ये पण हे जे आहे की डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 नुसार हे सगळं चालू आहे बघा. म्हणजे हे कायदे पण आपल्याला माहीत पाहिजे की हे जे निर्णय घेतले जातात की बाबा दंड लावणार 1,000 रुपये, कशाच्या बेसिसवर लावणार, कुठल्या याच्याच्या अंडर लावणार. तर तिच्यामध्ये सिंपल आहे की मग डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 नुसार ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. ओके. आता हे जे आहे हे परीक्षेसाठी नाही, परंतु आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे बघा. पुण्यामध्ये रेमडेसिवीर वितरणासाठीचा नियंत्रण कक्ष, कारण गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपले विद्यार्थी असतील, त्यांचे आईवडील, त्यांचे नातेवाईक, याच्यासाठी मला किती ना काय फोन आलेले आहेत. आपण प्रयत्नही करतो वेगवेगळ्या याच्यासाठी, रेमडेसिवीर इंजेक्शन. आता बघा इथं नागरिकांसाठी सेल सुरू करण्यात आलेला आहे बघा रेमडेसिवीरसाठी. 020-262-23371. ओके, हा नंबर आहे. आणि दुसरा आहे 2622-21077. ओके, हे दोन्ही नंबर आहेत बघा. आणि एकंदरीतच रेमडेसिवीरसाठी तुम्ही याच्यावर संपर्क करू शकता. रेमडेसिवीर इंजेक्शनचं वितरण सुलभ व्हावं याच्यासाठी महानगरपालिकेने हे केलेलं आहे, नियंत्रण कक्ष सुरू केलेला आहे. सो सर्वांसाठी आहे. कुणाला गरज असेल तर नक्की मदत करा. काळ थोडा कठीण आहे, पण है ना, कलेक्टिव्ह एफर्ट्स राहिले तर तिथून गोष्टी खूप चांगल्या होतील. डॉक्टर राजेंद्र जगदाळे समिती, महाराष्ट्रातली समिती आहे, महत्त्वाची आहे. आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ उभं केलं जाणार आहे. आता नावातच आहे कौशल्य विद्यापीठ. का सुरू करायचं, तर युवक युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचं कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध झालं पाहिजे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कौशल्यावर आधारित उच्च शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करणं, स्वयंरोजगाराच्या संधी त्यांना निर्माण करणं या उद्देशाने हे स्थापन करण्यात आलं. विद्यापीठाच्या प्रथम परिनियमांचा आणि अध्यादेशांचा मसुदा जो आहे तो तयार करण्यासाठी किंवा काय अभ्यासक्रम असला पाहिजे याच्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमलेली आहे. आणि त्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष आहे डॉक्टर राजेंद्र जगदाळे, जे पुण्यातल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक आहेत. आणि एकूण 8 सदस्य याच्यात आहेत. ओके. सो एवढं एक लक्षात ठेवा की डॉक्टर राजेंद्र जगदाळे समिती ही कशासाठी आहे. महाराष्ट्रात राज्य कौशल्य विद्यापीठ उभं केलं जाणार आहे. मग त्या विद्यापीठासाठी काय अभ्यासक्रम असला पाहिजे, त्याच्यात कशा पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजेत, तर त्याचं नियमन करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र जगदाळे समिती ही काम करेल. आणि कौशल्य विद्यापीठ बघा, स्किल डेव्हलपमेंट जे आहे, तर तुम्हाला याच्या आधी आपण बघितलेलं आहे. स्किलच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर भारताची अतिशय वाईट परिस्थिती आहे.
15 ते 59 वयोगट हा जो आहे वर्कफोर्स ज्याला म्हटलं जातं, या वर्कफोर्सचा विचार करता फक्त इथं जे आहे 2.5% इतके स्किल्ड लोक आहेत भारतामध्ये, है ना, दरवर्षी ॲड होतात. हेच दक्षिण कोरियामध्ये 96% याचं हे आहे बघा. त्याच्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत की स्किल असणं, म्हणजे तुम्हाला नरेगासारख्या स्कीम्स राबवायची गरज पडत नाही. नरेगा बघा अकुशल कामगारांसाठीची योजना आहे, म्हणजे ज्यांना कसल्याही प्रकारचं कौशल्य त्यांच्या अंगी नाही अशा लोकांसाठीची, आणि ह्या लॉंग लास्टिंग वर्क करत नाही ना. अशा योजना आपण राबवत राहिलो तर मग आपल्याला गड्डे खणण्याशिवाय आणि दगड उचलण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हाही एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या दगडाचा देव करा, त्या दगडाची एखादी अँटिक मूर्ती तयार करा, हे स्किल आहे आणि तिच्यातून त्या लोकांना खूप काही चांगलं मिळू शकतं. सो हा सगळा एक बेसिक स्किल पाहिजे. दॅट्स इट. करोना लसींची परिणामकारकता बघा. लस फायझरची जी लस आहे 95% परिणामकारकता, मॉडर्ना 94%, स्पुटनिक जे आहे 92%, नोवावॅक्स 89%, ॲस्ट्रोझेनेका 70%, जॉन्सन अँड जॉन्सन 66%, सिनोवॅक जी आहे ती 50%. ओके. भारतात अजून एक 5 लसी परत येऊ शकतात बघा. आता सध्या 2च लसी आहेत. कुठल्या लसी आहेत बरं आपल्याकडं ज्या दिल्या जात आहेत, लसीकरणाचा भाग आहेत, किंवा लसीकरण उत्सवामध्ये कुठल्या लसी दिल्या जातील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या लसींची परिणामकारकता तुमच्या समोर आहे बघा. यांच्या कंपॅरिझनमध्ये बघितलं तर फायझर 95% ही सगळ्यात बेस्ट आहे ना, मॉडर्ना, फायझर, स्पुटनिक. पंजाब जे आहे तर पंजाबनी करोना लसीकरण मोहिमेसाठी सोनू सूदला ब्रँड ॲम्बेसिडर बनवलेला आहे बघा. ओके. सो त्यांचा ब्रँड ॲम्बेसिडर जो आहे तो सोनू सूद आहे. लिटरली सोनू सूदची पॉप्युलॅरिटी तुम्ही बघितली असेल की सोनू सूद आणि त्याच्या संबंधीचे जर मागच्या लॉकडाऊनच्या काळातलं त्याचं काम असेल की स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवणं असेल, कुणाला फायनान्शियल हेल्प केलेली असेल, एज्युकेशनल हेल्प केलेली असेल, तर आता असं समीकरण झालेलं आहे की लिटरली कंबाईनच्या परीक्षेसाठी पण सोनू सूदपर्यंत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी मजल मारली होती. सो सोनू सूदची पॉप्युलॅरिटी त्या याच्यामधून की है ना, शेवटी एक असतं की बाबा पडद्यावरचा व्हिलन रिअल लाईफमध्ये कशा पद्धतीने वर्क करू शकतो, त्याचं एक चांगलं उदाहरण आहे, हा ना, पंजाब. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, सोफा गेट प्रकरण काय आहे बघा. आजकाल बरेच प्रकरणं होत असतात, त्याच्यातलं हे एक प्रकरण आहे. आता साधी एक गोष्ट असते, सोफा गेट प्रकरण तुम्हाला सिम्पल याच्यात जर सांगायचं झालं तर, है ना, स्त्री दाक्षिणात्य नावाचा एक आपल्या संस्कृतीमधला जर हे बघितला, किंवा आपलं संविधान आपल्याला सांगतं की डिग्निटी ऑफ वुमन आहे, है ना. मग महिलांना प्रथम बाबा पहिले आप आपलं जे काही असतं, है ना, तुम्ही आधी बसा, पुढं या, ते जे काही इथिकेट्स आहे महिलांच्या बाबतीमधले, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळलं जाणं एक म्हणजे ते कोड ऑफ कंडक्टचा एक भाग आहे की ते त्या पद्धतीने झाले पाहिजेत. आता युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला फॉन देर लायन या तुर्कस्तानमध्ये गेल्या होत्या, आणि तुर्कस्तानचे जे अध्यक्ष आहेत रिसिप तय्यिप एर्दोगान. आता हे रिसिप तय्यिप एर्दोगान हे ऑलरेडी प्रकरण विचित्र आहे. ओके. आणि तुर्कस्तानची जी काही राजधानी आहे अंकारा, त्या अंकारामध्ये सरकारी चर्चागृहामध्ये बैठकीसाठी या लोकांनी प्रवेश केला. आता याच्यात 2 पुरुष जे आहेत, तय्यिप एर्दोगान असतील किंवा चार्ल्स मिशेल. मग आता याच्यामध्ये काय होतं की उर्सुला ज्या होत्या की ते त्यांनी बसू देणं अपेक्षित होतं, परंतु हे जसे सरकारी चर्चागृहात गेले तसे पटकन पळत गेले, आणि दोघा पुरुष प्रतिनिधींनी काय केलं, तिथली 2 खास आसनं जी होती ती त्वरित पटकावली. आता बघा, जर 3 लोक आहेत, महिला आहे तिच्यामध्ये, तुम्ही 3 आसनं तिथं तयार करणं, प्रॉपरली खास आसनं करणं अपेक्षित होतं. पण जसे हे त्या सरकारी ह्याच्यामध्ये गेलेत तसं संगीत खुर्चीसारखं पटकन जाऊन हे त्या ह्याच्यावर बसलं, आणि महिला उभी आहे. मग आता तिच्यामध्ये युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला ज्या होत्या, मग ते आश्चर्यचकित होऊन काही स्तब्ध उभ्या होत्या त्या, आणि मग नंतर काही मिनिटांनी त्यांची आसन व्यवस्था जी होती तिथून दूरवर असलेल्या एका सोफ्यावर केली की बाई तू तिकडं बैस, आम्ही बघतो इकडं काय करायचं आहे ते. आणि मग हिच्यामधून की आंतरराष्ट्रीय राजनयिक शिष्टाचार आणि महिला सन्मान याचा मुद्दा चर्चेला आला परत. डिग्निटी ऑफ वुमन MPSCने विचारलेला आहे, आर्टिकल 51A, तिच्यामध्ये बघा फंडामेंटल ड्युटीजमध्ये तुम्हाला सापडेल डिग्निटी ऑफ वुमन कुठं आहे. मग हा जो मुद्दा आहे तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. सो हे सोफा गेट प्रकरण होतं. मग आता अंकारा कुठं आहे, हे टर्की आहे बघा, तुर्कस्तान ही त्याची राजधानी अंकारा. आता आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बघा, ब्लॅक सी आणि मेडिटेरियन सी, भूमध्य समुद्र, काळा समुद्र याच्यामध्ये असणारा देश कुठला, तर तो टर्की आहे. MCQ करता लक्षात ठेवा, प्रश्न एकदा UPSCने विचारलेला पण आहे. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्या जर तुम्ही उत्तरेला बघितलं तर ते काय, पूर्वेला बघितलं तर तो काय कॅस्पियन सी सुद्धा इथं आहे. आणि बाकी मग जे आहे की
है ना, देश बाकीचे सिरिया असेल, बल्गेरिया असेल, ग्रीस असेल, जॉर्जिया, आर्मेनिया, त्याचे शेजारी राष्ट्र. पण याच्यातला महत्त्वाचा प्रश्न तोच बनतो की ब्लॅक सी आणि मेडिटेरियन सी याच्यामधला देश जो आहे तो तुर्कस्तान आहे, तुमच्या समोर आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे की अशा बेसिक गोष्टी ज्या आहेत की ते चर्चेत आल्यानंतर मॅप तुम्ही, म्हणजे ही सवयच लागली पाहिजे तुम्हाला मॅप बघायची. आता पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल का मॅटर करतं? आता बघा, पर्सनल डेटा प्रोटेक्शन म्हणजे आपलं जे काही वैयक्तिक माहिती संरक्षण है ना विधेयक आहे ते का गरजेचं आहे? वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा का अस्तित्वात आला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एकंदरीतच आताचं जे काही तुम्ही हे बघितलेलं असेल की कोविडच्या काळामध्ये काय झालं की डिजिटल जी काही इकॉनॉमी असेल किंवा डिजिटल है ना ऑनलाईन गोष्टी मागवणं असेल तर ते खूप मोठ्या प्रमाणावर ते वाढलं. कुठलंही ॲप तुम्ही ज्या वेळेस इन्स्टॉल करता ते ॲप तुम्हाला तुमचा ईमेल आय डी, तुमचा फोन नंबर, त्याच्यानंतर तुम्हाला विचारतं की तुमच्या मोबाईलमधल्या गॅलरीचा मला कॉन्टॅक्ट देता का, हे देता का, ते देता का, आणि आपण पटापट त्याला यस 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 अलाव करून टाकतो आणि आपली सगळी जन्मकुंडली जी आहे ती त्या लोकांच्या हातात जाते. सो याच्यामुळं काय होतं की तुमची जी काही पर्सनल माहिती आहे ती तुमची पर्सनल राहतच नाही. ओके, सो हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलमधला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आता याच्यामध्ये है ना मोबिक्विकचं यांनी उदाहरण दिलेलं आहे बघा. हे एक ॲप आहे, काही लोकांकडे असेल पण मोबिक्विक. ओके, जवळपास 9.9 करोड लोकांचा जो डेटा आहे तिथला त्याला आज रिस्क आहे है ना, आणि बऱ्याचशा कंपन्या हा डेटा विकतात पण, तोही एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे मोबिक्विक. ओके, तर हे एक महत्त्वाचं आहे बघा. आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट म्हणजे IT ॲक्ट 2000. याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय आहे की जर सरकारी संस्थांनी, सरकारी कुठल्याही इन्स्टिट्यूटने तुमची माहिती घेतली तर त्याला हा ITचा ॲक्ट 2000चा हा लागू होत नाही. तर हा याच्यातला सगळ्यात मेजर इश्यू आहे. ओके, गव्हर्नमेंट एजन्सीला हा अप्लाय होत नाही IT ॲक्ट, आणि मग आपल्याला पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल त्याच्याकरता गरजेचं आहे की फक्त प्रायव्हेटला नाही तर गव्हर्नमेंटला पण झालं पाहिजे. उद्या आधारचे डिटेल लीक झाल्यानंतर मग काय करणार? तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यात एक केस महत्त्वाची आहे बघा. ओके, ती आहे जस्टिस पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, KS पुट्टस्वामी. ओके, KS पुट्टस्वामी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ही जी केस आहे या केसमध्ये हाच मेजर मुद्दा होता की प्रोटेक्शन जे काय आहे की इन केस ऑफ युअर प्रायव्हसी असेल, तुमची माहिती असेल, पर्सनल डेटा असेल, आणि याच्यात त्यांनी काय सांगितलं होतं की राईट टू प्रायव्हसी इज अ फंडामेंटल राईट. हे लक्षात ठेवा बघा, KS पुट्टुस्वामी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे राईट टू प्रायव्हसी इज फंडामेंटल राईट. तुमचा मूलभूत हक्क आहे राईट टू प्रायव्हसी, खाजगीपणाचा अधिकार. खाजगीपणाच्या अधिकारावर ऑलरेडी आपण बरंच काही बोललेलो आहोत, आपल्या इयरबुकमध्ये त्याच्यावर आर्टिकल आहे. सो KS पुट्टस्वामी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, राईट टू प्रायव्हसी फंडामेंटल राईट आहे. ही केस लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर जस्टिस BN कृष्णा यांच्या नावाने आपण एक समिती पण स्थापन केली होती, ते अध्यक्ष होते आणि डेटा प्रोटेक्शन संबंधी होतं बघा, BN श्रीकृष्णा. ओके, समिती, तर ही पण एक लक्षात ठेवा बघा डेटा प्रोटेक्शनच्या बाबतीमध्ये. तर ही एक समिती होती. आता याच्यामध्ये जे आहे की सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे पर्सनल प्रोटेक्शन बिल आहे हे तुमचं गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोघांना लागू होतं. कोणी तुमची माहिती घेतली, गव्हर्नमेंटनी जरी घेतली तर त्यांनाही ते लागू राहील. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हसी या दोन्ही गोष्टींवर ते काम करणार. सुरक्षा ॲज वेल ॲज तुमचं जे काय आहे ते म्हणजे की खाजगीपणा, या दोन्ही गोष्टींवर ते काम करणार. ओके, त्याच्यानंतर की पर्सनल डेटा जो आहे आणि त्या पर्सनल डेटाशी रिलेटेड जे काही तुमचे अधिकार आहेत त्या संबंधी है ना, ते जे अधिकार आहेत ते सुद्धा या बिलमध्ये गृहीत धरण्यात आलेले आहेत. तर ते एक फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये डाटा प्रोटेक्शन ऑथॉरिटी जी आहे ती पण स्थापन करण्यात येणार आहे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो, डाटा प्रोटेक्शन ऑथॉरिटी. सो एकंदरीतच एक गोष्ट महत्त्वाची आहे. मधल्या काळात आपण अशाही न्यूज बघितल्या की भारतीय लोकांचा जो डेटा आहे तो डार्क नेटवर विकला जातोय बघा. डार्क नेट, डार्क वेब, त्याच्यावर विकला जातोय. मग ह्या काळामध्ये तुम्ही ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आपण आपला जो डेटा आहे तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा. अदरवाईज आपलं सगळं जे काय आहे ते तुम्हाला कुठूनही ट्रॅक करणं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणं, अशा गोष्टी वाढत आहेत. सो पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलबद्दलचे बेसिक्स लक्षात ठेवा.
विलेजर्स लूज ग्रेझिंग ग्राउंड ॲट पॅनगॉंगसो. हा ना, पॅनगॉंगसो लेक जो आहे त्याचं लेक्चर ऑलरेडी आपल्या याच्यावर आहे. आता आरबीआयमध्ये प्रश्न पण विचारला आहे, प्रवीणने आपल्याला ते पाठवलेत बघा प्रश्न. आता हे जे आहे की इथं याचा दक्षिणेकडचा जो काही भाग होता साऊथ बँक, हे इथं तुम्हाला जनावरं जे आहे ते चरताना दिसत आहेत बघा. पण आता या जनावरांना इथं येता येणार नाही, कारण आर्मीनी काय केलेलं आहे की यांना बंदी केलेली आहे. त्याचं रिझन पण सांगितलेलं आहे, कारण की असं होऊ शकतं ग्रेझिंग करताना तुम्ही चुकून चीनच्या याच्यात जाऊ शकता आणि ते भारतासाठी आणि त्या व्यक्तिगत नागरिकासाठी ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. आणि त्याच्यामुळे जो काही साऊथ बँक आहे याची है ना पॅनगॉंगसोची, तर तिला नो मॅन्स लँड म्हटलं गेलेलं आहे. नो मॅन्स लँड, कुणीही तिथं जाणार नाही. ओके, नो मॅन्स लँड. आणि कुठला आहे, दक्षिण किनारा. ओके, सदर्न बँक जी आहे. ओके, सो पॅनगॉंगसोचं बेसिक तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, ऑलरेडी इथे डिस्कस केलेलं आहे. इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये बघा, आता इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये बेंगॉलमध्ये जे काय चालू आहे की 5 लोकांचं हत्या झाली, त्याच्यामध्ये एकाला पॉलिटिकल रायव्हल्सनी मारलं, 4 लोक जी होती की ती सुरक्षा दलाच्या सेल्फ डिफेन्सच्या फायरिंगमध्ये गेलीत. सो एकंदरीतच जो काही व्हायलन्स आहे तर तो होता कामा नये. म्हणजे इथं जे आहे की इलेक्शन कमिशनने अशा पद्धतीने काम केलं पाहिजे की हिंसा जी आहे ती प्रिव्हेंट होणं आणि इलेक्शन जे आहे तिची प्रोसेस फेअर असली पाहिजे. सो इलेक्शन कमिशनचं हे एक काम आहे आणि त्याच्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये मुद्दे दिलेले आहेत वेस्ट बेंगॉल संबंधी प्रामुख्याने. ओके, आणि याच्यामध्ये दिदी ज्या आहेत तर दिदींनी MMC जे आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असतं बघा, आचारसंहिता, त्याला मोदी कोड ऑफ कंडक्ट असं त्यांनी कोट केलेलं आहे की हे फक्त है ना BJP त्याचा मिसयूज करते पॉवरचा वगैरे वगैरे. आणि इलेक्शन कमिशननी पण दिदींना पण फटकारलेलं आहे. सो बराच हा सगळा इश्यू आहे. पण एक आहे की इलेक्शन कमिशन याच्यामुळे चर्चेत आलं. इलेक्शन कमिशन पॉलिटीमधून तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्याचे बेसिकमधले बेसिक तुम्ही करा, कारण ह्या पश्चिम बंगालमुळे ते जास्त जास्त चर्चेत आहे. कालचे प्रश्न बघा, क्षयरोग निर्मूलनाचं भारताचं लक्ष कधीचं आहे, 2025. लक्षद्वीप बेटांवरील बेटांचा उत्तर ते दक्षिण असा योग्य क्रम ओळखा. सो याच्यामध्ये जे आहे की किल्तान, करावती आणि मिनिकॉय, उत्तर ते दक्षिण क्रम. बंगाराम हे बेट कुठे स्थित आहे, तर लक्षद्वीपमध्ये आहे बघा. या बंगाराम आयलँडचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की दारूबंदी आहे बघा. गुजरात असेल, केरळ असेल, बिहार असेल, लक्षद्वीप असेल, परंतु हे जे बंगाराम नावाचं आयलँड आहे हे टुरिझमसाठी, पर्यटनासाठी ओळखलं जातं. लक्षद्वीपवर दारूबंदी आहे पण बंगारामवर तुम्हाला दारू मिळते, एवढं लक्षात ठेवा. ओके, संयुक्त राष्ट्राच्या सागरी कायद्यानुसार अन्य देशांना एखाद्या देशाच्या आर्थिक क्षेत्रात आणि खंडीय परिसरात लष्करी सराव करण्याची परवानगी नाही. बरोबर आहे. संयुक्त राष्ट्रानुसार ज्या मोहिमेत शस्त्र किंवा स्फोटकांचा वापर होतो त्या मोहिमा किनारी देशांची मुभा असल्याशिवाय राबविता येत नाही. हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत बघा. प्रिन्स फिलिप यांच्याबाबत बिनचूक विधान निवडा. ड्यूक ऑफ एडिनबरा अशी पदवी त्यांना मिळाली होती. बरोबर. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ते ब्रिटिश हवाई दलात नाही, नेव्हीमध्ये सामील झाले होते. ओके, ब्रिटिश राजघराण्याची सर्वाधिक काळ त्यांनी सेवा केली. जवळपास 7 दशकं त्यांनी केलेली आहे. सो अ आणि क हे बरोबर आहेत बघा. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. उमंगोट नदी भारतातील सर्वात स्वच्छ नदी आहे. मावल्यानांग गाव हे आशियातील सर्वात स्वच्छ गाव आहे. फक्त अयोग्य, ब योग्य, अबयोग्य यापैकी नाही. मावल्यानांग गाव कोणत्या राज्यात आहे? मेघालय, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश. अलिबाबा समूह कोणत्या देशातील उद्योग समूह आहे? उत्तर कोरिया, चीन, जपान, नेपाळ. राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवस कधी साजरा केला जातो? 5 मे, 1 एप्रिल, 2 जानेवारी, 11 एप्रिल. प्रिट्झस पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चित्रपट, वास्तुकला, साहित्य, चित्रकला. सो याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.